नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मकर संक्रांती निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. हो हे तर मी नेहमीप्रमाणे सांगणारच आहे तुम्हाला. तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. पण मला आज थोडंसं वेगळं सांगायचं. जसं गेल्या वर्षी सुद्धा मी एक वेगळा विचार तुम्हाला दिला होता, आठवत असेलच. आजही मी एक वेगळा विचार तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी एक छानशी कविता तुमच्यासाठी मी घेऊन आलेच आहे नेहमीप्रमाणे. तर विचार असा आहे की आपल्या हातामध्ये सतत मोबाईल असतो. मोबाईल साक्षरता अगदी घरोघरी झालेली आहे. मोबाईल साक्षरता या संदर्भातच मला बोलायचं आहे. मोबाईलवरून आपण आता अगदी आर्थिक व्यवहारसुद्धा केले जातात. तर हा मोबाईल जो आहे तर तो आपल्याला कसा उपयुक्त आहे, आपल्याला वरदान कसं ठरणार आहे आणि त्या संदर्भात आपण कशी काळजी घ्यायला हवी याविषयीचा हा विचार आहे. माझी मदतनीस आहे पूजा. मी तिला कामवाली नाही म्हणत कधी, कारण घरकामात ती मला मदत करत असते, म्हणून ती माझी मदतनीस आहे पूजा. आणि ती अशीच एक दिवस आली आणि सांगायला लागली घटना. तिने जी घटना सांगितली त्यावरून वाटलं की अरे खरंच ही सजगता या पूजामध्ये आहे. तशी सगळ्यांमध्ये जर आली तर आत्ता जे आपण सायबर धोके, सायबर गुन्हे घडत आहेत ते घडणार नाही आहेत. आमची पूजा काय सांगते ते ऐकूया. नमस्कार, मी आहे पूजा. मला असा फेक कॉल आला होता की माझ्या अकाउंटला पैसे आलेत म्हणून मला मेसेज आला त्यांचा. मग मी आमच्या नवऱ्याला दाखवला की त्यांना म्हणलं असं त्यांचे पैसे आलेत अकाउंटला माझ्या. मग ते म्हणले ठीक आहे मी बघतो ते. मग ते बघितले, मग त्यांनी बघितले, ते म्हणलं हो आलेत. मग ते म्हणले की मी पाठवतो त्यांना. मी म्हणलं एकदमच लक्षात आलं. मग मी अकाउंटला पाहिलं की माझे जेवढे होते तेवढेच होते पैसे माझ्याकडं. मग मी त्यांना म्हणलं की नको पाठवा, मी कमी शिकली तरी मला मोबाईल वापरता येतं. म्हणजे फोनपे, गुगल पे सगळ्याकडे स्कॅन करतो ना आपण. ज्यांचा फोन आला होता तो माझा ओळखीचाच नव्हता, म्हणजे आसपास कुणाचेही नंबर नव्हता. ते असं फेक कॉलवरून कुणालाही तुम्ही हे करू नका. कष्टाचे पैसे होते ना, मी घरकाम करते मग मी एकदमच असं मला वाटलं की मी प्रतिभाताईंना सांगितलं की असं असं झालं. ते म्हणले की खूप शाबासकी दिली, बरं झालं सावध राहिली म्हणून असं सांगितले त्यांनी मला. तुम्ही बी वाचा. असं मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा. बघा मेसेज काय येतो तिला, पूजाला, की चुकून माझे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत आणि ते त्वरित तुम्ही मला परत करा. आणि तिने किती तत्परता दाखवली बघा. नवऱ्याला ती म्हणाली की माझ्या खात्यावर तर एवढेच पैसे आहेत, काही जमा झालेले नाही आहेत. तिच्या ती गोष्ट लक्षात आली आणि मला खरंच तिचं खूप कौतुक वाटलं. मला असं वाटतं असं प्रत्येकीने आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मोबाईल साक्षरता आणि मोबाईलचे उपयोग किंवा धोके हे दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हा विचार आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने या विचारांचं वाण आपण लुटलं पाहिजे. आज कविता वाचून दाखवणार आहे. त्या कवितेमध्ये सुद्धा मी एक छोटीशी गंमत केली आहे. माय मराठीमध्ये आपली मराठी भाषा फार गोड आहे. बोलीभाषेत अनेक वाक्प्रचार, म्हणी आपण सहज म्हणत असतो. तर संक्रांतीचा सण आणि बोलणं आपलं किंवा गोड बोला हे जे आपण सांगत असतो, तर अशा ओळींमध्ये, अशा म्हणींमध्ये, अशा वाक्प्रचारांमध्ये किंवा संतांच्या रचना ज्या असतात त्यातल्या काही ओळींमध्ये बोल हा शब्द आलेला आहे आणि तो बोल घेऊन मी कविता केलेली आहे. बघा तुम्हाला आवडेल नक्कीच, कारण संतांच्या काही ओळी हा सुविचार म्हणून सुद्धा आपण वापरत असतो. म्हणजे बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असा सुविचार आपण म्हणत असतो सहज. तसाच त्या ओळींमधला बोल हा शब्द घेऊन मी कविता केली आहे. तुम्हाला सुद्धा आवडेल. कवितेचं शीर्षक बोल बोलता. ही माझी कविता. बोलाचीच कढी बोलाचाच भात, बोलाचीच कढी बोलाचाच भात, मनातल्या मनात बसायचे खात, मनातल्या मनात बसायचे खात. बोलते साळुंकी मंजुळ बोल,
बोलते साळुंकी मंजुळ बोल, बोलविता धनी कोण ओळखेल. उगाच कुणाला लावू नये बोल, उगाच कुणाला लावू नये बोल, जखम होईल काळजात खोल. शुभ बोलणाऱ्या, शुभ बोलणाऱ्या नित्याचाच पाठ, बोला फुलाची कशी पडते हो गाठ. शुभ बोलणाऱ्या नित्याचाच पाठ, बोला फुलाची कशी पडते हो गाठ. बोल बोलता आला संक्रांतीचा सण, बोल बोलता आला संक्रांतीचा सण, तिळगुळा सवे वाटू माय मराठीचे वाण, माय मराठीचे वाण. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली कविता? तुम्हालाही आपण जे बोलत असतो त्यामध्ये हा बोल शब्द वापरलेल्या म्हणी, वाक्प्रचार किंवा काही ओळी आठवल्या तर नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि पुनश्च तुम्हाला संक्रांतीच्या लक्ष शुभेच्छा देऊन तुमचा निरोप घेते. हे विचारांचं वाण मात्र सततच आपण लुटत राहणार आहोत. नमस्कार.